केल्याबद्दल गणेश यादव सरांचं खास करून आज इथे अभिनंदन. सर्वांनी जरा असं उभं राहत आहे का ते आईवडील पुढे घ्या की थांबत असं हो पुढे या बाप्पा पुढे या की झाला किती बघ काका काका पुढे बघ समोर समोर बघा समोर बघा हो थँक्यू गाडी पण चालू आहे ओके दादा मागे
दोन विद्यार्थिनी मयुरी वांगडे आणि श्रावणी घोरपडे, त्यांचे उपस्थित असणारे पालक, त्यांचे उपस्थित असणारे कोच गणेश यादव सर, आमच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, आमचे मार्गदर्शक जे.के. बापू जाधव, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जाधवताई, तसेच माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, फिजिकल डायरेक्टर आणि सर्व विद्यार्थी, आज या महाविद्यालयाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा क्षण आलेला आहे आणि या महत्त्वाच्या क्षणी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि ही कामगिरी करणाऱ्या या दोन मुलींचं मी महाविद्यालयाच्या वतीनं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते। महाविद्यालय विकास समितीच्या वतीनं आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय विश्वजित कदम साहेब यांच्या वतीनं, तसेच आमच्या संपूर्ण या संकुलाच्या वतीनं, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी या त्यांनी आमच्या महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खोवलेला आहे आणि त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करते आणि थांबते। जय हिंद, जय कर्नाटक। दोन मुली घोरपडे आणि वांगडे कुटुंब, सर्व कुटुंबीय, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक वृंद आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मला जाधव, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, धन्यवाद देतो। आपला झेंडा हा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा फडकवण्याचं काम या मुलींनी केलेलं आहे। त्या मुलींना ट्रेनिंग देण्याचं काम दौंडे पात्र या ठिकाणी असणारे शेंडगे यांनी केलं आहे आणि त्यांचं कोचचं काम गणेश यादव यांनी केलं आहे आणि सर्व कॉलेजचं अभिनंदन करतो आणि त्या मुलींनाही भविष्य काळात असंच यश मिळवण्याची संधी मिळो एवढी विनंती करतो आणि थांबतो। रामानंदकर या महाविद्यालयाचा ऐतिहासिक दिवस म्हटलं तर वावगं ठरणार आहे। मयुरी वांगडे आणि किशोरी घोरपडे, श्रावणी घोरपडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विशू या मार्शल आर्ट कराटे गेममध्ये जे सुवर्ण पदक आणि सिल्वर पदक जे मिळवलेलं आहे याचं खरं श्रेय हे महाविद्यालय व त्यांना गेली सातत्यपूर्ण 7 वर्ष मार्गदर्शन करणारे आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू गणेश यादव सर यांचं सातत्यपूर्ण कष्ट आणि मेहनत यामुळे हे यश मिळालेलं आहे। 3 वर्षापूर्वीच गणेश यादव सर आणि आमचं याबद्दल चर्चा झालेली की ह्या दोन मुली अशा आहेत की त्यांचा आपण प्रवेश आपल्या या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात करूया आणि आपण त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी प्लॅटफॉर्म तयार देऊया। वास्तविक पाहता त्या राष्ट्रीय पदावर गोल्ड मेडलिस्ट होत्याच, राज्यस्तरीय पदावर स्पर्धेत पण गोल्ड मेडलिस्ट होत्या, पण याच महाविद्यालयात निवडलं त्यांनी आणि महाविद्यालयाने आपले मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय जे.के. बापू जाधव, महेंद्रप्पा लाड, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील मॅडम यांनी प्रवेश घेतेवेळी त्यांना असा शब्द दिला की महाविद्यालयाकडून प्रत्येक स्पर्धेला आर्थिक असेल, क्रीडा साहित्याचे असेल, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आणि ते आज आश्वासन महाविद्यालयानं पूर्ण केलेलं आहे। महाविद्यालयाची CDC समिती असतील, आमचे मार्गदर्शक महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचंही सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन महाविद्यालयाला असतं, महाविद्यालयातील शिक्षकांना असतं, खेळाडूंना असतं, त्यामुळे आज ऐतिहासिक असं यश मिळालेलं आहे। त्याचबरोबर वांगडे कुटुंबीय आणि घोरपडे कुटुंबीय हे प्रथम त्यांना गेली 10 वर्ष झालं घरातूनच त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे। कारण की कोणतीही स्पर्धा जर खेळायचं झालं तर आर्थिक भरपूर खर्च करावा लागतो, त्याशिवाय यश मिळत नाही। त्याचप्रमाणे खेळाडूंचा डाएट हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्यासाठी सुद्धा गणेश यादव सर असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे हे आज यश मिळालेलं आहे। मी आज सर्वांचे त्या ठिकाणी खूप खूप असं कौतुक करतो व अभिनंदन करतो आणि ह्या मुलींना पुढील स्पर्धेसाठी किंवा पुढील आणखी काय वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकारी पदासाठी शुभेच्छा देतो आणि महत्त्वाचं मी आजच सांगतो, आजच त्या जर कुठल्याही आर्मी असू दे, पोलीस दलाकडनं असू दे, जर त्या खेळायला गेल्या तर त्यांची आज एक हाती अशी निवड होते। फक्त आता 12वी पास झालं की त्यांना डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळते प्रत्येक ठिकाणी, कारण आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मेडल हे शेवटचंच मेडल असं समजलं जातं आणि हा खेळ 5% नोकरी आरक्षणासाठी पात्र आहे. या खेळातून भविष्यात नक्कीच त्या प्रशासकीय अधिकारी होतील किंवा इंडियाकडून सातत्यपूर्ण विश्वमध्ये या खेळात बाबा भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि यश मिळवतील, यात काय शंका नाही. त्यांना मी आणखी एकदा शुभेच्छा देतो आणि महाविद्यालयाने सर्वतोपरी मदत केलेली आहे त्याबद्दल महाविद्यालयालाही धन्यवाद देतो. थँक्यू. आपण इथं सर्वजण श्रावणी आणि मयूरी यांनी आपल्या रामनगर कॉलेजचेच नव्हे तर महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या भारताचे नाव जे इथं गाजवलेलं आहे आणि त्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मी आता इथं मी श्रावणीचा आजोबा आहे, श्रावणी पैसेंदात आहे आणि माझ्या मित्राची मुलगी आहे. पेपरला आणि युट्यूबवर मोबाईलवर रामनगर कॉलेजचं नाव आणि त्यांच्या सर्व संचालकांचं फोटो वगैरे असं पाहिल्यानंतर ते रामानगर कॉलेज सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं होतं, तिथले विद्यार्थी कसे होते आणि आता विद्यार्थी कसे. पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा श्रमदान करून कॉलेज उभा केले, पण आज त्यांनी फाउंडेशन केलं. त्या फाउंडेशनवर यांनी कळस रचायचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आणि हे कळस रचायचं काम ते कौशल्य शिकवण्याचं काम जे सर आहे गणेश सर आहे त्यांनी केलेलं आहे. कोच चांगला असल्याशिवाय किंवा वर्गात शिक्षक चांगला असल्याशिवाय मार्गदर्शन चांगलं असल्याशिवाय विद्यार्थी करत नाही. नुसतं बुद्धिमत्ता नव्हे तर शारीरिक कौशल्य सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय खेळात सुद्धा प्रावीण्य मिळवणं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि याच्यासाठी शरीर अगदी फिट असावं लागतं, त्यासाठी खर्च पण असतो. हे दोन्ही कुटुंब तसे बघितलं सामान्यच आहे, परंतु याच्या अंगातील गुण बघून आपल्या प्रपंचाला थोडीशी कळ सोसून पोटाला थोडासा चिमटा घेऊन या दोन्ही कुटुंबियांनी ह्या मुलींना घडवलं. विशेष म्हणजे ह्या मुली असून सुद्धा आई वडिलांनी मुलगा का मुलगी हा फरक न करता येणार यांच्यासाठी खर्च केला आणि म्हणूनच आज हे आंतरराष्ट्रीय खेळात मध्ये जाऊन आपल्या या भागाकरता कॉलेज करता सुवर्ण पदक आणि रौप्य पदक मिळवलं. त्याबद्दल मी त्या दोघींचा आभार मानतो आपल्या सर्वांचे. आणि या मुलीचा आजोबा या नात्यानं आज सकाळी रेल्वेच्या प्लॅटफॉर्म पासून कॉलेज पर्यंत जे आपण आलो, आपण सर्वजण सकाळी एवढ्या लवकर पावसात सुद्धा सगळेजण आला आणि एवढी शोभा वाढवली, त्यांचं कौतुक केलं, हार केलं. प्रत्येक या दोन मुलींना बुके देताना किंवा हार देताना डोळ्यातून असेच आनंद स्टुडंट त्याच्यामुळे संधी द्या. जो उद्दिष्ट पहिलं ते हे असतं की जो विद्यार्थी तिथं शिकतोय तो मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे जावा आणि त्यानं त्यातच जे शरीर चालू आहे सगळ्यांची त्यातच त्याने पण सहभाग घ्यावा. पण 10 वर्षापूर्वी ज्यावेळी श्रावणी असेल किंवा मयुरी 4थीत होत्या मुली आणि तेव्हापासून त्या माझ्याकडे येत आहेत आणि मी ह्या कॉलेजचा जुना माजी विद्यार्थी आहे. याच ग्राउंडवर मी आजही खेळतोय आणि ग्राउंडवर खेळत असताना ज्यावेळी आम्ही खेळत होतो आम्ही तेही दिवस बघितले की आजपर्यंत बापू माझ्याकडे राज्यस्तरीय स्पर्धेचं एक सर्टिफिकेट नाही सांगितलं. आज भले मी भरपूर हजारो प्लेयर मी राज्याला खेळवलेत, आज माझे 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू मला मेडल घेऊन आले. तर एक मनात स्वप्न होतं की बाबा ज्या शाळेतनं ज्या कॉलेजमधनं आपण बाहेर पडलो आज आपल्याकडे एक सर्टिफिकेट नाही, पण असे विद्यार्थी ह्याच कॉलेजमधनं बाहेर पडावेत की ज्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात मेडल असावेत, आंतरराष्ट्रीय मेडल घालून त्यांनी या कॉलेजचं नाव मोठं करावं. लोक आज बापू बाहेरच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत आहेत, बाहेर गर्दी वाढते, आपल्याकडे वाढत नाही. पण इथं ॲडमिशन त्या 2 मुलींचं घ्यायचं पहिलं उद्दिष्ट हेच होतं की लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि त्यांनी ह्या कॉलेजमध्ये यावं, या कॉलेजच्या सुविधा अनुभवाव्यात आणि ह्या कॉलेजचा रेशो पुन्हा एकदा त्या आभाळाच्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचावा की ह्या कॉलेजच्या वर्गांमध्ये बसायला परत जागा मिळवणे, ॲडमिशन बंद व्हावी, अशी परिस्थिती यावी. ती परिस्थिती यायसाठीच इथं ह्या मुलींचं आपण ॲडमिशन केलं. कॉलेजचं विशेष मी आभार मानेन, कारण बऱ्याच वेळी असे अनुभव येत असतात की पालक तयार असतात, कोच तयार असतो, पण खेळाडूंना मागून पाठबळ, मागून सहकार्य कधीच मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पाटील मॅडमने ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी पहिल्या मिटिंगलाच आम्हाला सांगितलं की सर या मुलींना कोणत्याही प्रकारची कमतरता आम्ही पडून देणार नाही. मग त्यासाठी वैयक्तिक मला स्वतः कधी काय करायला लागलं तरी मी करेन. आमचे गुरुवर्य दौंडे सर आहेत, जमदाडे सर सुद्धा होते, त्यांनी मुलींना ज्यावेळी ज्या ठिकाणी जिथं काही जी गरज लागेल त्या ठिकाणी रात्री 12 वाजता सुद्धा त्या मुलींना ती मदत पोहोचवली. आणि आज हे जे आपण
एक ऐतिहासिक दिवस तसे दौंडे सर म्हणले की आपण बघतोय, तो खरंच ह्या सगळ्यांचा आशीर्वाद, म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे बघतोय. वुशू हा मार्शल आर्ट गेम आहे, त्यामध्ये कुस्ती, बॉक्सिंग आणि किक बॉक्सिंगचं मिक्सिंग आहे. त्या खेळाला आज गव्हर्नमेंटच्या जवळपास 15 सर्व्हिसेस गेम्समध्ये हा गेम आहे. म्हणजे एअरफोर्स, इंडियन आर्मी, नेव्ही सगळीकडे हा गेम आलेला आहे. इंडियन पोस्टमध्ये, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सुद्धा ह्याच्या जागा राखीव आहेत. आणि सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की आज यांना नोकरी हुडकायला जायची गरज नाही. इंडियन गव्हर्नमेंट यांना आत्ता सुद्धा नोकरी आसाम रायफलमध्ये द्यायला तयार आहे. फक्त आपण ते आत्ता मुलींना पाठवत नाहीये. आपल्याला मुलींना अजून आपल्याला कस करायचं आहे. आज आपण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कसं जाता येईल, वर्ल्ड ऑलिम्पिक गेम्समध्ये आपल्याला कसे या 2 मुलींना पाठवता येईल, आणि या कॉलेजला अजून वारंवार ही आनंदाची आणि ह्या ऐतिहासिक दिवसांची संधी कशी अनुभव घेता येईल, हा आपल्याला प्रयत्न अजून करायचा. खरंच मी पुन्हा एकदा संपूर्ण कॉलेजच्या स्टाफचं, यांना शिकवणारे जे शिक्षक असतील सगळ्यांची नाव मला माहीत नाही, माफी करा. आणि पण प्राचार्य असतील, पाटील मॅडम, दौंडे सर असतील, दमदाडे सर असतील, सध्याचे जे म्युझिकल डायरेक्टर सावंकी सर असतील, या सगळ्यांचाच मी आभारी आहे की त्यांनी या मुलींना वेळोवेळी मदत केली, सहकार्य केलं. आणि मी जे माजी विद्यार्थी व आमचे मार्गदर्शक माननीय महेंद्र अप्पाला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळवलेल्या खेळाडूंचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल विशेष विद्यार्थ्यांचं कौतुक. येतोय का? थांबा थांबा, 1 मिनिट थांबा. इकडे सेंटर की सगळे समोर. समोर सगळी.
एक इथं बघ. ठीक आहे चला. खेळ एक मार्शल आर्ट खेळ आहे ज्यामध्ये बॉक्सिंग आणि कुस्तीचं मिक्सिंग असतं. हा खेळ गव्हर्नमेंटच्या 5% आरक्षण आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या 12 सर्व्हिसेस गेममध्ये इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, त्याचबरोबर आर्मीच्या सर्व विभागांमध्ये हा खेळ खेळला जातो आणि 5% आरक्षण खेळ असल्यामुळं आज या आंतरराष्ट्रीय पदकामुळं विजयाबद्दल, या पदकप्राप्तीबद्दल या सर्व या दोन्ही खेळाडूंचा इथं स्वागत आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय. गावच्या विद्यमान सरपंच आणि पंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील मॅडम या सर्वांच्या उपस्थित समोर